काल आपला दिशा टॉपिक चालू झाला, त्याच्यातला पार्ट 1 आपला झालाय. प्रकार दुसरा टाका हेडिंग. प्रकार दुसरा. दिशा पाठ करून आले, दिशा पाठ करून आले, होमवर्क करून आले. चलो स्टार्ट करू. प्रकार दुसरा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. सेंटर पॉइंट पासून सुरुवात करायची. जे जे गणित म्हणताय तसं तसं चालायचं. ज्याचं झालं तो हातवरती करीन. काढताना आपल्याला अंतर पण पाहिजे आणि दिशा पण पाहिजे. दिशा पाहत असताना आपल्याला तिचं तोंड पाहायचंय का, नाही. आपल्याला फक्त ती कोणत्या पोझिशनला आहे ती दिशा पाहिजे. सेंटर पॉइंटच्या खाली असेल तर दक्षिण, वरती असेल तर उत्तर, उजव्या बाजूला असेल तर पूर्व, डाव्या बाजूला असेल तर पश्चिम. कोणीच बाजू त्याच्या वहीत पाहताना दिसायला नको. पश्चिम 7 किलोमीटर रॉंग. पश्चिम 7 किलोमीटर रॉंग. हा 5 किलोमीटर वायव्य. आता आपण गणित बघू. पहा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. लक्ष द्या, हा आपला मूळ पॉइंट. सीता पूर्वेकडे किती रे, 4 किलोमीटर गेली. आता थोडस एवढं लक्षात ठेवायचं की आपण जी रेषा मारतोय, आता ही रेषा मी मारली 4 किलोमीटरची, मग याच्या पुढे जर आकडा आला 5 किलोमीटर तर या रेषेपेक्षा तुम्हाला मोठा काढता आला पाहिजे. आणि जर 3 आली तर थोडीशी छोटी रेष करायची. बरोबर आहे ना. नाही तर तू 4 किलोमीटरची रेष अशी काढतोय आणि ही रेष काढतोय 15 किलोमीटरची. 4 किलोमीटर 15 किलोमीटर पेक्षा मोठा देशील. बरोबर आहे की नाही. तू 4 किलोमीटरची रेस तुझ्या पद्धतीने जेवढी येते तेवढी काढ, पण 15 किलोमीटरची 4 पेक्षा मोठी काढ. बरोबर आहे ना. म्हणजे 15 आहे तर कमीत कमी एवढी तरी काढ. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीनं 4 किलोमीटर घ्या आणि त्याच्यानंतरचा आकडा पहा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. कोणाकोणाला अजून पण डावी आणि उजवी बाजू समजत नाही, क्लिअर हातवरती करायचं की सर डावी बाजू उजवी बाजू समजत नाहीये. मग मी त्याला शॉर्ट ट्रिक देतो एकदम. किती लोक असे ज्यांना अजून पण डावी बाजू उजवी बाजू समजत नाही. आता सीता चालली की नाही, इथून ती या डायरेक्शनला चालली पूर्वेला. आता तिचा उजवा हात आणि डावा हात कोणाकोणाला समजतोय. उजवा आणि डावा सर तुम्ही कोणता बी विचारा, मी सांगू शकतो. वर्गात एकही विद्यार्थी असा नाही की ज्याला समजत नाही. ठीक आहे. आता तो म्हणतोय डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. मग डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. 3
किलोमीटर गेली. बरोबर आहे का रे? नेक्स्ट तो म्हणतोय आता पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. आता बघा पुन्हा डावीकडे म्हणजे या साईडला, बरोबर आहे ना? किती किलोमीटर? ती इथपर्यंत आली तर 4च होईल. म्हणजे ह्या रेषेपेक्षा 8 किलोमीटरची रेषा कशी पाहिजे रे? मोठी पाहिजे. मग आता पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली म्हणजे ही 4ची रेषा इथपर्यंत तर 8ची रेषा या 4 पेक्षा मोठी पाहिजे. बरोबर का? बरोबर. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून, मग आता हे आपलं सुरुवातीचं ठिकाण, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे ही झाली आकृती. कोणाकोणाला अशी आकृती जमली? शाबास, ही करेक्ट आकृती आहे, ह्याच्यात काही चुकलेलं नाही. आता वापरायचा आहे दिमाग, आता वापरायचा आहे. आता हा झाला शॉर्टकट, समजताय ना? शॉर्टकट म्हणजे कर्ण. कर्ण बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पण सर बाजू तर इथे 3 दिसत आहे, 1 2 3. मग दिमाग की बत्ती जलाव. हे 3 किलोमीटर आहे. ही उभी रेष पहा किती रे? मग ही उभी रेष बी किती रे? 3 किलोमीटर. व्हेरी गुड. कोणाकोणाला समजलं? मी काय केलं, त्या आकृतीचे 2 भाग करून टाकले. हे 3 किलोमीटर आहे ना, तर हे 3 किलोमीटर. ही रेष किती रे? तर मग ही किती असेल सर? इथून इथपर्यंत टोटल किती किलोमीटर चालली होती रे? 8 पैकी हे 4 तर केला, आता इथे संपलं. मग इथून ते इथपर्यंत किती उरला असेल रे? 4 उरलं सर. 4 आणि 4 8. 4 आणि 4 इथून सेकंड टाइमला जो टर्न गेलाय तो 8 किलोमीटरचा गेलाय. बरोबर का? मग आता आपल्याला आपला कर्ण भेटला. कर्ण बरोबर 90 अंशा समोरील बाजू. कर्ण म्हणजे 90 अंशाच्या समोरील बाजू. जोपर्यंत ही रेष न होती तोपर्यंत 90 अंशाच्या समोरील बाजू दिसत होती का? आता पाय तुला पहिले तर 90 अंशाचा कोण दाखवतो. दिसला का पाय रे? 90 अंशाचा कोण? काटकोन. 90 अंशाचा कोण? काटकोन. 90 अंशाचा कोण? काटकोन. 90 अंशाचा कोण? काटकोन. हे पाय रे, याला म्हणतात भाऊ काटकोन. याला म्हणतात काटकोन. दिसतोय का काटकोन आपल्या भिंतीला? भिंतीला दिसतोय का काटकोन? तिकडे किती काटकोन आहे वर्गात? शाबास. काटकोन म्हणजे 90 अंश. मग काटकोनासमोरील बाजू कर्ण असते. भेटल्या 2 बाजू. बाजू क्रमांक 1, बाजू क्रमांक चालली. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. पहिली बाजू 3, 3चा वर्ग. दुसरी बाजू 4चा वर्ग. 3 त्रिक 4 चौक. उत्तर 25. उत्तर किती? पण 25 कोणाचा वर्ग? म्हणजेच आपलं उत्तर येईल 5. मूळ ठिकाणापासून सीता आता जिथपर्यंत आहे ते अंतर आहे 5 किलोमीटर. ते अंतर आहे 5 किलोमीटर. ज्याचं चुकलं असेल त्याने लिहून घ्या आकृती, आणि ज्याचं बरोबर आला असेल तो झाला 5 दिशा टॉपिक मध्ये. दिशामध्ये आपले फक्त 3च प्रकार आहे. किती? काल 1 झाला, आज आपले 2 प्रकार झालेच पाहिजे. उद्यापासून लगेच आपले 50,000 मधले प्रश्न चालू होते. ठीक आहे? कोणाला काही प्रॉब्लेम? हा आता मेन राहिली दिशा. शाबास. असं चांगलं वाटतं ना? सरला आठवण पडली की राक्षसी वृत्ती ती. राक्षसाचे लोक जे सरच्या चुक्याची वाट पाहता. चुकलाय का? आठवण पडली. उत्तर आलं ना? आलं. आता जर दिशा कशी काढायची? मग याच्यासाठीच तर लिहून ठेवलंय मूळ. याच्यासाठी लिहून ठेवलंय मूळ. वरती खाली. शाबास. इकडे इकडे पश्चिम. मग सर ह्या 4 पैकी तर कोणीच नाही येते. ए बाय क्रॉस.
द न प वा उत्तर वायव्य 5 किलोमीटर उत्तर पाहिजे होतं. वायव्य 5 किलोमीटर. सर मधली दिशा बी उत्तर येईन का? मग येईल ना, दिशा आहे ना तर येईल. जर बरोबर ह्या डायरेक्शनला भेटली असती तर उत्तर बोलले असते आपण. इकडे भेटली असती तर पूर्व, इथे भेटली तर दक्षिण, इकडे भेटली तर पश्चिम. पण ती दोघांच्या मध्ये उत्तर आणि पश्चिम याच्यामध्ये वायव्य. वायव्य 5 किलोमीटर उत्तर पाहिजे होतं. क्लिअर? दिशा कशी काढायची? मग आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट की जर आपल्याला दिशा पाहिजे तर आपल्याला आपलं मूळ ठिकाण माहिती पाहिजे. म्हणून पॉइंट ठेवला की तिथे मूळ शब्द लिहून टाकायचा. मग आकृती पाठ आहे ना आपली. हे पहा आकृती तर पाठच आहे आपली. हा मूळ, त्याचे 4 भाग आणि या 4 भागांचे 4 भाग, टोटल 8. ही पाठ आहे आपली. सगळ्यात वरची उत्तर ही आ द न प वा उ ई उ. झालं. आदन पवा उई पू. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व. पाठवून जात. मेन काय माहिती पाहिजे? फक्त मूळ ठिकाण. मूळ ठिकाण जर माहिती असलं आपल्याला तर मग आपण कोणत्याही दिशेकडे जाऊ शकतो. एक नाही समजलं तर दुसरं गणित आपण घेणारच आहे. चला सेकंड. रमेश पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. रमेश पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? झालं काय? 13 किलोमीटर वायव्य. करेक्ट आहे. सोडवायचं.
सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली. आता मी जास्त टाइमपास करणार नाही. सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली. 3 किलोमीटर. पुढे डावीकडे वळून 5 किलोमीटर गेली. डावीकडे वळून 5 किलोमीटर गेली. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेली. 3 पेक्षा मोठी काढावी लागेल. आले 15 किलोमीटर. लिहून टाकले इथे 15 किलोमीटर. तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे. सगळ्यात पहिले तर हे समजलं मागच्याच गणितात आता की इथं उत्तर वायव्य दिशा झाली दिसते. आता फक्त अंतर काढायचंय आणि सेम तेच गणित तयार झालं. 5 हे असेल तर हे पण 5, हे 3 असेल तर हे पण 15तून 3 गेले. हे किती? 12चा वर्ग 5चा वर्ग 169 कोणाचा वर्ग म्हणजेच 13 किलोमीटर. हे अंतर असेल 13 किलोमीटर. उत्तर वायव्य. उत्तर वायव्य नाही, फक्त वायव्य. 13 किलोमीटर वायव्य आलं पाहिजे. 13 किलोमीटर वायव्य आलं पाहिजे. आलं. ज्याला लिहायचं असेल तो लिhin. आता ज्याचं उत्तर येत नसेल तोच लिhin, कारण तुम्हाला टाइम दिला होता सोडवण्यासाठी. नेक्स्ट 3 नंबरचा प्रश्न. राम दक्षिणेकडे 3 किलोमीटर गेला. राम दक्षिणेकडे 3 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 11 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 11 किलोमीटर गेला. तर मूळ ठिकाणापासून राम किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. तर मूळ ठिकाणापासून राम किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. शाबास. गँग पार्टी कुठे गेली. आता टाइम नाही आहे कॉलेज करायचा. आता टाइम आहे लढ्याचा. कायदा. अरे गोटू 10 नाही चालणार. 10 किलोमीटर दिशा भी सांगली पडी ना. 10 किलोमीटर आलं का मागे. चला जाऊ पुढे. राम दक्षिणेकडे 3 किलोमीटर गेला. सगळ्यात पहिलं काम मूळ ठिकाण दक्षिणेकडे गेला. राम दक्षिणेकडे किती रे
3 किलोमीटर गेला. त्यानंतर हँडल फिरवावं लागेल. हँडल काही काही लोक हँडल फिरवता वैध असं. सर आता इकडे जाताना तर लगेच सोपं जात होतं, उजवा डावा पूर्वेकडे जाताना, बरोबर आहे की नाही. आता खाली कस काय जायचं, सर्व अशी करणी पडेल. दिमाग चालायचा आहे, हँडल नाही फिरायचं आहे. बोला उजवा. हा कोणता आहे? हा कोणता आहे? खरंच का? हा उजवा. आणि हा कुठे गेलाय पा? डावीकडे वळून 6 किलोमीटर. 6 किलोमीटरची मोठी घेतो. 6 पुढे. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 11 किलोमीटर. किती लिहून घेतलंय? तर मूळ ठिकाणापासून मग आता पायथागोरस तो वेगळा होत होता, आता वेगळा आहे. मूळ ठिकाण दिसलं, मला तर दिशा बी दिसली. क्रॉसवाली दिशा आहे, कारण ही पूर्व, ही उत्तर. उत्तर पूर्व मधील ईशान्य. ज्या ऑप्शन मध्ये ईशान्य दिसेल ते माझं उत्तर. अंक काढायची गरज नाही. ईशान्य दिसली ना, मग पेपर सेटरने 4 दिशा दिलेल्या असतील. कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण तर देणार नाही, एवढे थोडी आहे. उपदिशा दिलेल्या असतील ऑप्शन मध्ये. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. मग ज्या ऑप्शन मध्ये आपलं ईशान्य उत्तर असेल ते लिहायचं, हे काढायचं नाही. हे कोण काढेल? प्रॅक्टिस वाले, म्हणजेच तुम्ही. ते तुमचं काम आहे. पेपर सोडवणाऱ्याचं काम काय राहतं? कमी टाइमात पेपर सॉल्व्ह करणे. ईशान्य क्लिअर झालं? असं होऊ शकतं की 2 ऑप्शन मध्ये ईशान्य उत्तर असेल, मग आपल्याला अंतर काढावं लागेल. काढता येतं आम्हाला. सर हे 11 आणि 11 असं नाही, हे 11 दूर लिहायचं थोडं, बरोबर का? लक्ष दे. मग आता हे किती रे? मग हे पण किती येईल? शाबास, म्हणजे हुशार झाले. समोरासमोरच्या 2 बाजू सारख्याच राहता भाऊ. ही भिंत आपली जी इथून चालू होते इथपर्यंत जर 10 फूट असेल तर ती भिंत बी किती असेल? ही 15 असेल तर ही बी किती असेल? म्हणजे कमी जास्त होऊ शकतं, पण इथे नाही होणार. इथे नाही होणार गणितात. हे 6 आहे, तर ह्या 6च्या बेसवर आपण काय केलं? याला 6 केलं. हे किती रे? मग हे पण किती येईल? 11 मधून हे 3 गेले, म्हणजे 3 कुठपर्यंत आहे? इथून ते इथपर्यंत. मग 11 मधून हे 3 गेले, उरलं किती? भेटल्या 2 बाजू. पहिली बाजू 6, दुसरी बाजू आपल्याला काढायची होती ही. काढा. 6चा वर्ग प्लस 8चा वर्ग. 6 6 8 8 टोटल 100. कोणाचा वर्ग? 10 किलोमीटर ईशान्य. 10 किलोमीटर ईशान्य उत्तर पाहिजे. आकृती करेक्ट आहे का पहा? आकृती बरोबर आहे. 4 नंबरचा प्रश्न. परत सांगू? हा, नाही जमलं तर विचारायचं. 4था प्रश्न. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला. पूर्व बाजू आपल्यासाठी सोपी होऊन जाते ना. पूर्व बाजू आपल्यासाठी सोपी होते. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? इथे टाकलं नाही तू 10, इथं बी लिहिलं नाही 10. हा खाली लिहिलं. लाल पेन यूज करायचा ना. स्वतः सोडवते ना, दुसऱ्याच्या वहीत नाही पाहते ना. पंधरा किलोमीटर हे किती? 15 पेक्षा 5 ची जी रेष आहे ती मोठी वाटते, म्हणजे चुकली आकृती. 15 थोडं 15 वाली जी लाईन आहे ती थोडी मोठी घ्या, एक पान भरलं तर चालेल. नाही तर मग 15 ची लाईन छोटी होऊन जाईल, 5 ची लाईन त्याच्यापेक्षा मोठी असं व्हायला नको. मग शाबास, व्हेरी गुड, बरोबर आहे. जे लोक लहान लाईनींमध्ये ऍडजस्ट करताय त्यांचं गणित चुकणारच आहे, कारण ही आकृती दिमागवाल्यांची. शाबास, व्हेरी गुड, जमलं. ही एक बाजू तर भेटली आपल्याला. आता ही दुसरी काढ. कशी काढणार? हा 14. हा इकडे 29 आहे ना टोटल इथपर्यंत. 29 मधून हे 15, ही किती आहे? 5च येते. ही 5 तर ही बी 5. 29 मधून 5 गेले, ही किती येते? 24. आता ही काढायची आहे, ही किती आहे? मग ही बी किती येईल? हा टाक 8. इथं 8. 15तून 8 गेले 7. 25 किलोमीटर म्हणतोय गणू. हा 25 किलोमीटर. चांगला प्रश्न आहे बरं का, आकृती चांगली आहे. पाच मिनिटं दिले होते. सोडवलं का? सोडवलं का? किती लोकांचं उत्तर झालंय? 3, 4. 4 आणि 3 7, 5 12. ओके. आता इथे आकडे चांगले डबल डबल येणार आहे, तर आपला आकडा जो आहे ना आपण रेष मारतो तो थोडा खाली येऊ द्यायचा, त्या रेषेत जवळ लिहायचा नाही. मग ते आपल्याला कन्फ्युजन होतं, ही रेष किती असं दूर लिहायचं त्या रेषेपासून. चला सांगू का? लक्ष द्या. तुम्ही मला प्रश्न सांगा, मी सोडवतो. रमेश पूर्वेकडे. आता 15 किलोमीटर तर थोडस मान द्यावा लागेल. 15 किलोमीटर रेषेच्या थोडं दूर, म्हणजे आता आपली इथं परत येऊ शकतं ना एखादी. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर चालला. ठीक आहे. पुढे डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. मग आता मी छोटी पण मारली तरी चालते. 5 किलोमीटर. ओके. चाल पुढे. पुन्हा डावीकडे वळून 8 आहे. हे बाय, ही रेष 15ची, हिच्या पुढे जायला नको. 8 म्हणजे हिच्या अर्ध्यात घेतो, बरोबर का? हे घेतली बाय. बस ठीक आहे, काही एवढं ऍक्युरेट मोजायची गरज नाही. 8 घेतलं, दूर लिहायचं थोडं. लिहिलं. आता मला 3 माप तर दिसत आहे. कोणाकोणाला 3 माप दिसत आहे पहा. शाबास. 15 किलोमीटर, 5 किलोमीटर, 8 किलोमीटर. सर मला 3 माप दिसत आहे. कोणाकोणाला दिसत आहे? शाबास. अजून एक लाईन बाकी आपली. हा पुन्हा डावीकडे. आता बघा, रमेशचं तोंड हे इकडे, डावी बाजू म्हणजे किती? 29. म्हणजे याला छेदून जावं लागेल, याला क्रॉस करून जावं लागेल. जाऊ ये. हा 15 इकडे सरकून घेतो थोडं. हा 15 कोणता आता माहितीये ना?
हे आपलं मूड आहे बरं का, मूड पासून तर एंड पर्यंत तो 15 येतो. हा किती आला आता इथून इथपर्यंत आपण साईडला लिहिला. चलो गणित सॉल्व. 29 किलोमीटर. तर तो मूळ ठिकाणापासून एंडिंग पर्यंत जर आकृती काढली असेल तर क्लिअर कर्ण दिसतोय. कोणाकोणाला दिसतोय कर्ण? मला तर 90 अंश पण दिसतोय. जर आकृती अशा पद्धतीची आली असेल तर, नाही तर बिलकुल दिसणार नाही. जर या 15 पेक्षा कमी जास्त माप तुम्ही केलं, जर तिथं ते 8 किलोमीटर याच्या पुढे जाऊ दिलं किंवा इथे असा आणला तर हा कर्ण दिसणार नाही. आता क्लिअर झाला. आता कर्ण तर दिसतोय पण दोन बाजू दिसताना, एक बाजू हे ही बाजू क्रमांक 1, बाजू क्रमांक काढू आपण. कसं काढू पहा. इथून तर इथपर्यंत हा 15 आहे बरोबर का. इथून तर वरती 5, तिथून तर इथपर्यंत किती रे? 8 का? हो. हे बाय इथून ते इथपर्यंत हे किती रे? मग हे जर 8 असेल तर हे बी किती? 8 किलोमीटर. ही टोटल किती होती? 15 तून 8 गेले म्हणजे हे अंतर 7 किलोमीटर. पाय ही लाईनला मी 2 भागांमध्ये डिवाइड केली. एक 7 किलोमीटरची लाईन आणि एक 8. हा 8 मला वरच्या याच्यावरून भेटला. 7 आणि 8 किती झाले? आलं? मग आता याला तुम्ही खोडला तरी चालेल पण असा खोडायचा की तो आपल्याला दिसला पाहिजे. त्याचं काम पडलं तर बरोबर आहे की नाही. नाही तर टाक डायरेक्ट असा पुसून, नाही तर लाल करून टाक. आता ही बाजू काढायची. ही बाजू इथून तर इथपर्यंत टोटल किती रे? इथून तर इथपर्यंत किती? मग ही किती असेल? 5 किलोमीटर. मग आपल्याला फक्त इथून ते इथपर्यंत पाहिजे. 29 मधून हे 5 गेले, उरले भेटल्या 2 बाजू. 24चा वर्ग आणि 7चा वर्ग. उत्तर 625. कोणाचा वर्ग? कर्ण बरोबर 25 किलोमीटर उत्तर आलं पाहिजे. दिशा काढायची नाहीये. विचारली का दिशा? जेवढं सांगितलं तेवढं काढायचं. बरोबर का? बरोबर का? काढा. मग आपल्याला दिशा विचारली का मग धंदे करायचे नाही. तरी बी करायचे आपल्याला तर उत्तर काढू शकतो आपण. पण तसं पेपर मध्ये करायचं नाही. मी दिशा बी लिहून देतो. घरी ते प्रश्नपत्रिका घरी येणार आहे. उत्तर पत्रिकेत फक्त गोल करायचं आहे. बरं चल ठीक आहे. दिशा जर विचारली तुला तर कोण काय उत्तर देशील बोल. आता त्याचं विचारायचंच काम नाही. सररेष मारली दक्षिण, उत्तर आग्नेय. उत्तर असेल आग्नेय 25 किलोमीटर. पण आपल्याला दिशा विचारलेली नाही. चल ओके. अभि नवीन चालू.